कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागार येथे उभारण्यात आलेले लाखो रुपयांचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या विनावापर पडून असल्याचे समोर आले आहे। पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या दिव्यागारमध्ये उभारलेला घनकचरा विघटन प्रकल्प उद्घाटनानंतर देखील बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। 29 ऑक्टोबर 2023 रोजी खासदार सुनील तटकरे आणि आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते। जिल्हा वार्षिक नियोजनातून सुमारे 50 लाख रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र उद्घाटनानंतर एकदाही या ठिकाणी कचऱ्याचे विघटन झाले नसल्याचे समोर आले आहे। याशिवाय रायगड जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेला 16 लाख रुपयांचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील बंद अवस्थेत आहे। सध्या प्रकल्पातील साहित्याला गंज लागला असून परिसराची देखील दुरावस्था झाली आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले प्रकल्प बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून हे प्रकल्प तातडीने सुरू करावेत अशी मागणी होती आहे।